नेत्यांसाठी प्रचार करून दमलेल्या कार्यकर्त्यांनी मतदानानंतर आता निकालावरच पैसा लावायला सुरुवात केली आहे। माढ्यात मोहिते पाटील समर्थकांना एक दोन नव्हे तब्बल 11 बुलेटची पैज लावली आहे। हा पैजेचा विडा कोण उचलणार याची उत्सुकता अवघ्या सोलापूर जिल्ह्याला आहे। माढा लोकसभा मतदारसंघाचा निकाल काय लागणार यावरून आता पैजा लागू लागल्यात। माढ्याचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या समर्थकांना लावलेल्या पैजेच्या विड्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे। धैर्यशील मोहिते पाटील जिंकतील असा विश्वास निलेश पाटील यांना आहे आणि याच विश्वासापोटी त्यांनी पैज लावली आहे। रणजित सिंह नाईक निंबाळकर निवडणुकीत जिंकले तर 1-2 नाही तर तब्बल 11 बुलेट बाईक देणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय। 11 बुलेट आहेत। 11 बुलेट म्हणजे एकास एक बुलेट शोरूमला जायचं आणि 2.75 कोटेशन आहे बुलेटचं। 2.75 आम्ही भरणार आणि जी पैज लावते त्याने 2.75 भरायचं। त्याची रीतसर नोटरी होणार। नोटरी झाल्यानंतर त्याचं पुढच्याचं नाव येणार त्यात की ह्या माणसं व्यक्तीने ह्या चिन्हासाठी ही शर्यत लावलेली आहे। निलेश पाटील यांनी लावलेल्या पैजेच्या विड्याची पंढरपूरसह संपूर्ण माढ्यात चर्चा आहे। भाजपनं मात्र या पैजेच्या विड्यावर टीका केली आहे। पैज लावणं म्हणजे सट्टा आहे। हा सट्टा लावणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी निवडणूक आयोगाकडे त्यांनी केली आहे। काही अपप्रवृत्ती आम्हाला या प्रकारामध्ये मला जुगार खेळल्यासारखं वाटतंय आणि काही अपप्रवृत्ती या प्रकाराला खतपाणी घालत असल्याचा हा प्रकार आहे। मी निवडणूक आयोगाकडे किंवा राज्य सरकारकडे मागणी करतोय अशा सट्टा खेळणाऱ्या लोकांवरती तातडीनं गुन्हे दाखल होणे गरजेचं आहे। पैजेचा विडा 3 जूनपर्यंत कायम असल्याचं निलेश यांनी सांगितलंय। नेत्यांसाठी काय पण अशी भूमिका कार्यकर्त्यांची नेहमीच असते। आता नेत्याच्या विजयावर असलेल्या विश्वासापोटी कार्यकर्त्यानं तब्बल 11 बुलेटची पैज लावली आहे। आता नाईक निंबाळकर समर्थक कार्यकर्ता हा पैजेचा विडा उचलतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे। अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।